माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आम्ही मम्मीकडूनच म्हणजे माहेरातूनच मी दुसरीकडे एका ठिकाणी चालली होते। माहेरात गेल्यावरती त्या ठिकाणी जाणं खूप म्हणतात ना इम्पॉर्टंट, खुशी आणि माझ्या मुलालाही खूप खुशी होते। अशी पिऊ रेडी झाली आणि मग आम्ही निघाल्यावरती ट्रॅव्हल करणं म्हणजे एक म्हणतात ना खूप प्रॉब्लेमॅटिक होतो, बसने ट्रॅव्हल करणं वगैरे। आणि अर्णव तर बाहेर जायचं म्हटलं की त्याला ऑटो नाहीतर काहीतरी पटकन असं ट्रॅव्हलिंगवालं असं पाहिजे असं म्हणतो। आणि तेवढं काही मुंबईच्या ठिकाणी पॉसिबल होत नाही आणि मुलं मेन म्हणजे खूप वैतागतात ट्रॅव्हल करण्यासाठी। पिऊसुद्धा खूप वैताग देते बस वगैरे मधून पण आणि असं पण ट्रेनने वगैरे पण प्रवास करणं खूप कठीण होतं मुलांसोबत, लहान मुलांसोबत। तुम्ही प्रवास करता का लहान मुलं? आता हिला मोबाईल दिले म्हणून गपचूप बसले, नंतर चाव 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 चालू असतं। आम्ही उतरलो ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं, त्यानंतर आम्ही ऑटोने वगैरे त्यांच्या जिथपर्यंत आम्हाला जायचं होतं तिथपर्यंत गेलो, म्हणजेच डेस्टिनेशनला जे काही। आणि जो हॅपीनेस असतो ना तो अर्णवच्या चेहऱ्यावरती खूप असतो, माझ्या आईपेक्षा माझ्या अर्णवच्या चेहऱ्यावरती असतो। आणि ही त्यांच्या कॉलनीमधली एक होती ओळखीची, गेल्या वेळेला गणपतीला गेल्यावरती झाले होते ओळख यांचे, त्यामुळे त्यांच्याकडे मणिमे होती, मग ती पिऊला दाखवायची होती। आणि ही खुशी बघा तिच्या चेहऱ्यावरची आणि अर्णवच्या पण चेहऱ्यावरती खूप खुश होते। नंतर आम्ही इथे आलोय म्हणजे आजोळ म्हणजे मम्मीच्या गावी जास्त राहिलो आणि ते म्हणजे आमच्याकडे मामाकडे खूप जायला आवडतं आम्हाला। मामाच्या घरी, मामाच्या गावी आजोळ हे खूप आहे आम्हाला आणि खूप आवडतं मला तर स्पेशल आवडतं, माझ्या मुलाला पण ते स्पेशली आवडतं। हे बघा मुलं एवढे मोबाईलचे भेटल्यावरती ना त्यांना मोबाईल घेऊन मोबाईलचे ॲडिक्ट खूप झालेले आहेत, खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात। त्यांना ओरडतो पण आम्ही तरी गप्पा बसतात, काही नाही खेळत असतात। नंतर थोडेसे गप्पा वगैरे गोष्टी झाल्या मामीसोबत वगैरे। मामा नाईट वगैरे करून आले होते त्यामुळे मग ते संध्याकाळीच उठून वगैरे रेडी व्हायचं होतं, त्या टायमिंगला ते जाऊन बाहेर आम्हाला असा नाश्ता घेऊन आले। बोलले की तुम्ही घरातलंच खातात, त्यांच्याकडे गेले की म्हणजे असतं, आमच्याकडे पण असतं मम्मीच्या इथे, पण त्यांच्याकडे गेले की मोस्ट ऑफ बाहेरचं वगैरे असतं जास्त करून असं। मग मुलं पण खातात, अर्णव वगैरे असतो, त्यामुळे मग सगळं बाहेरचंच त्यांनी आणलं होतं। चायनीज आणलं होतं, नंतर बर्गर, शेवपुरी त्यांनी पाठवली होती कारण ते जॉबला गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी पार्सल घरी पोचवलं। आम्ही सगळं या सगळ्याचा आस्वाद घेतला आणि एवढं टम्म फुगले होते सगळ्यांची पोटं की बस रे बस। पण मुलांनी पण खूप मस्त असं आस्वाद घेतला सगळ्याचा आणि मुलांना हेच पाहिजे असतं, एकत्र राहून वगैरे एन्जॉय करणं। नंतर बर्गर पण दिले होते त्याच्यासोबत, ते तर स्पेशली सगळ्यांनाच आवडतात छोट्या मोठ्यांना, पण आमच्या पिऊला काहीच आवडत नाही बरं का। ती एक अशी आहे, तिलाच भाजी चपाती हे ते एक डोसा अशा मेनच गोष्टी आहेत की ते तिला खूप साऱ्या आवडतात। त्याच्यानंतर आम्ही थोड्या गप्पा गोष्टी सगळ्या केल्या आणि आम्ही रात्री निघाल्यावरती पिऊची खुशी वेगळी की बस चला आता आपण निघतोय म्हणून, एवढी खुश की बस रेस पळत सुटले। आणि इथेच व्लॉग एंड करते, तर चला बाय।